कारण मला त्रास जरी माझा असा घात करतो मध्ये तरी माझी शक्ती माझ्या शरीरात नसून माझी शक्ती माझ्या समोर बसलेली आहे. ही माझी शक्ती आहे, हे माझं टॉनिक आहे, हे माझं शक्तिवर्धक आहे. आणि ह्याचा पुरवठा असाच होत राहो अशी मी आपल्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो. आणि एका निष्ठेनं आलात, प्रेमानं आलात, निवडणुकावर येतात जात होतो असं तुम्ही नाराज करत करू नका. तिकीट नाही म्हणाला चालले, ही कसली निष्ठा पक्षावर आहे का तिकिटावर आहे? आम्ही इतक्या वेळ हे गाडलं, आम्ही तितक्या वेळ ते गाडलं. अरे गाडलं असतं ते, पण निष्ठेसाठी गाडलं का पक्षासाठी गाडलं त्या तिकिटासाठी गाडलं? हे नाही चाललं, धमक्या देऊ नका कोणी, बिलकुल नाही. काय होईल? बाजूला होतो ना, आम्ही सगळे बाजूला होतो. चालवा, नाराजांनी चालवावी, शिवसेना चालवावी, महाराष्ट्र चालवावा, सत्ता आणून दाखवावी. पण घरपड्यांना मदत करू नका, घरपड्यांच्या पाठीशी राहू नका. जे कल्याण हे डोंबोलीमध्ये जे चाललेलं आहे हरामखोरी कपटकार असताना, अरे शिवसेना आमने सामने करून पाडा ना, जिंका. हिंमत नाही, यंत्रणा हे करते आमच्याची हे पराभव आमचा करताय. शिवसेनेचा पराभव इतका साधा नाही, आणून दाखवतो, परत सत्ता आणतो. एक वा आणि यंत्रामध्ये संचालक लाच वाल्या यंत्राला काय व्हायचं ते होईल, जाऊ द्या, काहीतरी चालू. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमच्या पुढे निश्चयनं शिवराच्या भव्य झेंड्याखाली मंत्रिमंडळात येणारच, आणणारच, सत्ता घेणारच. ती निष्ठा आणि ह्या पद्धतीने मजबूत विचार करून आज उठायचं आहे. सोन्याचं दसऱ्याचं सोनं लुटता ना, हे सोनं मी तुम्हाला देते की ह्यापुढे प्रत्येकाने निश्चयनं अशी कसं मतदान करा की शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे. आणि शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवरायाचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा मंत्रालयाच्या त्या घुमटावरती कौलानं, अभिमानानं, स्वाभिमानानं आणि जबरदस्त बहुमतानं फडकलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. कोल्हापूरची आहे तिथे आम्ही एकदम म्हणत नाही कोल्हापूरचा महापौर आपलाच होणार म्हणून, पण मजबूती येणार. कोल्हापूरमध्ये सुद्धा काही गडबड असली, अरे मराठ्यानो भांडू नका रे, आमचे शाहू महाराजांचं कोल्हापूर, माझ्या वडिलांचे फार ते वडिलांना फार मानायचे. त्या शाहू महाराजांना तरी माणसांचा मान घातला आणि मराठा म्हणली ही तुही ते आपापसामधली झगडणं ते जर बंद करा आणि एक रुपये शिवरायाचा भगवा झेंडा शाहू महाराजांच्या करवीमध्ये पडून टाका. प्राचार्य उदय माशेलकर, पाटकर कॉलेजचे प्राचार्य, मनसेचे निवडणूक लढवली होती आमदारकीची. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं दसरा मेळाव्याचं भाषण जे आहे भरभरून ते बोलले. मनमोकळा संवाद त्यांनी शिवसैनिकांशी साधला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल ते बोललेच. आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेबद्दल सुद्धा बोलले. ज्यांना टार्गेट करायचं होतं त्या काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा त्यांनी टार्गेट केलं. पण घराणेशाहीबद्दल बोलताना मात्र त्यांनी अर्थात घराणेशाहीचा वारंवार उल्लेख केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शिवसेनेमध्ये घराणेशाही चालणार नाही. जर कुणी पुढे येऊन उद्या शिवसेना चालवायचं म्हटलं तर आम्ही कदाचित तिथे ठाकरेच असण्याची गरज नाही, आम्ही तिथून बाहेर जायलाही तयार आहोत. उद्धव ठाकरेंची निवड कशी झाली होती हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. अर्थात हे त्यांनी आजच का सांगितलं? आदित्य ठाकरे यांची युवा सेना, त्याची आज घोषणा त्यांनी केली. युवा सेनेच्या लोगोचं अनावरण जे आहे ते आता यानंतर होणार आहे की नाही याबद्दल सुद्धा वाट बघावी लागेल. युवा सेनेला त्यांनी मार्गदर्शन जे आहे ते त्यांनी तितकंसं केलं नाही, पण आदित्यने काय नेमकं काम करावं, कशा पद्धतीने काम करावं याबद्दलचा थोडंफार मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलं. राज ठाकरे, नारायण राणे यांची नावं त्यांनी घेतली नाहीत, पण त्यांच्यावर त्यांनी थेट हल्ला चढवला. उच्छल जलनितरंग तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय जय जय
ठाकरे